नमस्कार, राम राम, जय हिंद, जय भारत. आज आपण घेऊन आलो आहोत एक अशी गोष्ट जी तुम्हाला हसवेल, रडवेल आणि शेवटी एक विचार करायला लावेल. तर चला टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. कारण अरे वा, नवीन कार, नवीन आयफोन, नवीन कॉलेज. आयुष्यात तर फक्त हेच बाकी आहे. अरे आधी स्वतःला कोण बघा कालपासून मोबाईल नाही सुटला तुझा हातात. अरे भाऊ, आजकाल झाडं बघून लाईक्स मिळत नाही. झाडांचा फोटो टाकला लोक विचारतील, भाऊ सिग्नल गेलं का? पण उद्या हीच झाडच असतील तर ऑक्सिजन कुठून घेणार आहे रोज? सोपं आहे, अमेझॉन वरून मागून घेऊ. 1 डे डिलिव्हरी, फ्री रिटर्न. तर मित्रांनो, ही फक्त गोष्ट नाही, हे रोज आपल्या आजूबाजूला घडते. आज मोबाईल इंटरनेट बघितलं तर 4G 5G या सर्व गोष्टी आपल्याकडे अवलंबून आहेत. पण निसर्गाशी नातं तुटत चाललंय. बघा बरं, आपण शेवटचं झाड कधी लावलं हे देखील आपणास आठवत नाही. खरंच यार, मला तर नाही आठवत मी शेवटचं झाड कधी लावलेलं ते. या जागेवर मोठा मॉल उभा राहायचा आहे, ग्रीन व्हॅली मॉल. नाव मात्र ग्रीन आणि काम मात्र झाडे कापण्याचं. चला ही सगळी झाडे कापून टाका. बाळा थांब, ही झाडं माझ्या पिढ्यांची सावली आहे. हे करवंजाचं झाड माझ्या सासूबाईंनी त्या काळात लावलेलं आहे आणि तू असं बोलतोय? सावलीने पैसे मिळत नाहीत आजी. आजकाल जमिनीला भाव आहे, झाडांना नाही. एक झाड 0 रुपये आणि 1 एकर जमीन 2 कोटी. बाळा तसं नसते. पैशाने हॉस्पिटल बांधता येते, पैशाने सावली विकत नाही घेता येत, पैशाने हवाही विकत मिळत नाही, पण सावलीने जमीन जगता येते. मित्रांनो, ही फक्त आजची गोष्ट नाही. आज पुण्यात, मुंबईत, नागपुरात, जालन्यात हायवेसाठी, मॉलसाठी, टाउनशिपसाठी हजारो झाडं कापली जात आहेत. आणि त्याच्या बदल्यात आपल्याला काय मिळतंय तर कोरडे ऋतू, प्रदूषण आणि उष्णता. आणि सध्या आज आपण तेच अनुभवत आहोत. तुम्हाला माहित आहे का मित्रांनो, सांगा बरं आयुर्वेद शास्त्र कशावर उभा आहे? नीम, आवळा, अर्जुन, शतावरी या सध्या दिसणाऱ्या औषधी वनस्पतींवर संपूर्ण आयुर्वेद शास्त्र उभा आहे. आवळा व्हिटॅमिन सीचा सगळ्यात मोठा स्तोत्र, त्रिफळा चूर्णाचा मुख्य घटक. अर्जुन साल ही हृदयाच्या आरोग्यासाठी वर्षांपासून वापरली जाते. वृक्ष शतावरी शक्तिवर्धक आणि पौष्टिकतेसाठी ओळखला जातो. पण प्रिया, खरी गोष्ट सांग, आज भारतात कितीतरी औषधी वनस्पती धोक्यात आहेत. हो सागर, आज भारतात अनेक औषधी वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सर्पगंधा, चंदन हे सगळे संकटग्रस्त यादीत आहेत. WHOच्या अहवालानुसार तर जगातील अधिक लोकसंख्या ही पारंपरिक वन औषधींवर अवलंबून आहे. आणि आपण काय करतो? आपण मुळात सगळं जंगल उपटतो, आपण ही झाडं कापतो, आपण भविष्यातील रुग्णांची औषधं नष्ट करतो. प्रिया, खरंच माझी आजी सुद्धा सर्दी झाल्यावर मला नेहमी निमचा पाला उकळून दे. ते औषध होतं. हो, रोहन ते नुसतं औषध नव्हतं, तो घरगुती उपाय होता आणि हजारो वर्षांचं आयुर्वेदिक विज्ञान होतं. मी नीमवृक्ष आहे. तुम्ही मला कडू म्हणता, पण मी तापावर उपयोगी पडतो, त्वचा रोगांवर उपयोगी पडतो, जखमांवर, रक्तशुद्धीवर, मधुमेहाच्या नियंत्रणावर देखील उपयोगी पडतो. माझी साल, माझी पानं, माझं तेल सगळं तुमच्यासाठीच तर आहे. आज मला कापलं जातंय, करवतीचा आवाज माझ्या मुळापर्यंत पोहोचतोय. उद्या कुठून आणाल औषध? मी कधी तुमच्याकडे काही मागितलं का? मी तर फक्त सावली दिली, मी तर फक्त ऑक्सिजन दिला, मी तर फक्त सावली दिली, मी तर फक्त ऑक्सिजन दिला, मी तर फक्त औषध दिलं. मग माझा गुन्हा काय? आणि एकदा दुष्काळ, माईक एकदा दे, माईक दे. पावसाळा, एकदा पाऊस पडतोय, एकदा दुष्काळ पडतोय. जैवविविधता कमी होते, अनेक पक्षी, फुलपाखरं आता नाहीसे झालेले आहेत. जैवविविधता कमी होते, अनेक पक्षी, फुलपाखरं आज नाहीसे झालेले आहेत. आणि आपण अजूनही फक्त मोबाईल मध्येच व्यस्त आहोत. मी निसर्ग आहे, तुम्ही मला माता म्हणता. मी निसर्ग आहे, तुम्ही मला माता म्हणता, तरीही माझ्या मुलांची म्हणजे झाडांची हत्या करता. होय, हत्याच. कारण जर उद्या जंगल नसेल तर पाऊस नाही, पाऊस नसेल तर अन्न नाही, अन्न नसेल तर हे तुमचे कार, रील्स, जीवनशैली सगळंच व्यर्थ. माते, क्षमा करा, आम्हाला आमची चूक कळणं पुरेसं नाही बाळा, चूक सुधारणं गरजेचं आहे. कृती हवी, फक्त शब्द नको. मला माझी चूक. आजपासून दरवर्षी माझ्या वाढदिवसा दिवशी मी एक वृक्ष लावेल व त्याचा फोटो रीलवर नाही तर माझ्या मनात कायम जपेल. मी फक्त बोलणार नाही, माझ्या सोसायटीमध्ये माझ्या घराच्या प्रत्येक मेंबरला किमान एक तरी औषधी रोप लावायलाच सांगेल. आणि मी एक BMS विद्यार्थी म्हणून शपथ घेते, मी औषधी वनस्पतींचं महत्त्व सांगत राहील. नीम, आवळा, अशोक, शतावरी यांचं जतन करत राहील. कारण आयुर्वेद जगला तरच भारताचं आरोग्य जगेल.
आणि माझं म्हणणं एवढंच, सर्वांनी आपल्या घरी एक नीम, एक तुळस एवढं तरी लावा. सगळ्यांनी एक एक औषधी वनस्पती लावायला हवे. मी इथून पुढे माझ्या प्रोजेक्टमध्ये झाड तोडणार नाही, त्याच्या बाजूने बांधकाम करेल आणि ग्रीन व्हॅली नावाला खरंच ग्रीन ठेवेल. मित्रांनो, आजपासून ठरवा, एक झाड लावा, एक जीव वाचवा. धन्यवाद. जय हिंद.